नमस्ते मित्रांनो. जादाचं ज्ञान हे वेल्थ क्रिएशन मधलं सगळ्यात मोठं हर्डल आहे असं मला वाटतं. मी माझी पहिली SIP 2000 साली चालू केली होती आणि त्यानंतर आज त्याचे फ्रुट्स मी घेतोय जवळजवळ 25 वर्षानंतर. पण मला आत्ता वाटतं की ज्या लोकांच्या SIP आम्ही आत्ता चालू करतो आहोत कदाचितही त्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी SIP चालू केली त्यावेळी लिटरली आम्हाला कुठलंही नॉलेज फारसं मिळायचं नाही. सोशल मीडिया नव्हतं, इन्फ्लुएन्सिंग नव्हतं, यूट्यूब व्हिडिओज फारसे बघायला मिळायचे नाहीत, इंटरनेट फारसं नव्हतं. त्यामुळंच कदाचित आमची ती SIP कंटिन्यू राहिली. पण आत्ताच्या घडीला मात्र मला वाटतं की ज्या लोकांच्या आम्ही आत्ता SIP चालू केलेल्या आहेत कदाचितच त्यांच्या 25 वर्ष SIP चालू राहतील. रिझन काय तर जादाचं ज्ञान हे कधी कधी घातक ठरतं. त्याचं हे उदाहरण आहे की दररोज सोशल मीडियावरनं, यूट्यूबवरनं, बऱ्याच ठिकाणावरनं त्यांना त्याच्या बाबतीतलं ज्ञान येत राहतंय आणि त्याच्या बाबतीतलं ज्ञान येत राहण्यामुळं मी जो फंड घेतलाय त्याचा परफॉर्मन्स चांगला राहील का नाही, तो कमी झाला तर, मार्केट तुटलंय मग आता खूप तुटलंय मग काढून टाकू, बंद करू, परत नवीन चालू करू, परत भरू, असे हजारो प्रलोभनं. किंवा त्याचबरोबर ऍपवर दिसतंय की एवढे पैसे वाढले किंवा ऍपवर दिसतंय एवढे पैसे कमी झाले. हे सगळे जे काही मनाचे कंगोरे आहेत किंवा हे जे काही इमोशन्स आहेत ते इमोशन्स फार वेगात ऍक्टिव्हेट होतात. कारण काय तर ते सर्व समोर डोळ्यापुढं दररोज दिसतंय. त्यामुळं मला भीती वाटतीये की ज्या काळात आम्ही पूर्वी ज्यांनी SIP चालू केल्या आणि 20-20, 25-25 वर्ष कंटिन्यू ठेवल्या तेवढ्या आत्ताच्या राहतील की नाही याबद्दल साशंकता आहे. पण ह्या इमोशनला कंट्रोल करायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे एकतर या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्यातल्या त्यात कमी आणि ऑथेंटिक माणसाकडनं बघणे. दुसरी गोष्ट योग्य सल्लागार किंवा योग्य तुमचा जो कंपॅनियन आहे ह्या फील्डमधला त्याच्या सहवासात राहणे आणि त्याचे तो जे काही सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष ठेवणे हे दुसरं काम. आणि तिसरं काम म्हणजे इमोशनला कंट्रोल ठेवणं. इमोशन कंट्रोल ठेवणं मला सांगायला खूप सोपं आहे पण आचरणात आणायला अवघड आहे. त्यामुळे याला एकच उपाय आहे की तुमचा गुरु जो आहे या फील्डमधला, फायनान्स मधला, त्याच्या कायम टचमध्ये राहणे हाच एकमेव त्यातला मार्ग आहे. थँक्यू.